टाकणं काम आहे, आम्ही तो टाकलाय. आम्हाला न्याय मिळेल नसता हा उसळलेला जनसमुदाय इतक्या ताकदीने आणखीन उसळणार आहे. थोडं थांबा म्हणा तुम्ही. मी सगळा पिक्चर कधीच दाखवत नसतो. हो, पिक्चर टप्प्याटप्प्यात असतो आपला. हा जनसमुदाय तुम्ही बघता रॅली करत जायचं सुरुवात आहे, यांच्या डोळ्यामध्ये काय दिसतं? फक्त न्याय हवाय त्यांना. त्यांच्या लेकराचं भविष्य त्यांना घडवायचं. त्यांना फक्त आरक्षण पाहिजे. ही आक्रोश आहे. सरकारला दिसलं म्हणजे बरं होईल, नाही दिसला तर मराठ्यांचा संयम सुटू देऊ नका. मराठ्यांना कमजोर समजू नका. मराठ्यांचं बळ कुठेही कमी झालेलं नाही. आमच्या नादाला खरंच लागू नका. हे हात जोडून विनंती, आमचं आरक्षण आम्हाला द्या. इथे असं आहे की यामध्ये राजकारण सुद्धा घुसलेलं आहे. आरक्षणाच्या लढाईमध्ये सामाजिक लढाई असताना राजकारणाची लढाई झाल्यासारखं चित्र सगळ्या दिसत आहे राज्यात. आमच्याकडे सामाजिकच आहे. घरादारातला गावखेड्यातला सगळा मराठा समाज पेटून उठलेला आरक्षणासाठी. आणि उसळलेली गर्दी ही सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जर पुन्हा पुन्हा आमच्यावर अन्याय केला तर. राजकारण करताय का? कोणीतरी राजकारण करताय असं चित्र छगन भुजबळला दुसरं कामच नाही काही. सगळे गोळा कर, पाळलेले पडेल फिडेल सगळे आणि मराठ्यांच्या विरोधात उतरेव, त्याला कामच आहे. वाटून दिलंय त्यांनी कोणी काय भाषण करायचं काय करायचं. त्यांना परवडणार, सरकारला आमचा नाराजीचा रोष परवडणारा नाही. सरकार आम्ही एकटेच 50-55%, एकटेच 50-55%. फक्त आम्ही आणखीन त्या रस्त्यावर उतरलो नाहीत. आम्हाला कळतंय तुम्ही सगळे नेते ओबीसीचे एक झालात. बीडच्या मराठ्यांना त्रास देताय, नगरच्या देताय, तुम्ही लातूरच्या देताय. आम्हाला कळतंय तुम्ही हिंगोलीचा त्रास देताय. आम्ही बघतोय, तुम्हाला माहित नाही. आम्ही सुद्धा खूप ताकदीने, फक्त आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. कधी ती होऊ देणार नाही. फक्त सरकारने त्यांना समजून एकदा सांगावं, जरा मराठ्यांना कमजोर समजू नका. बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांवरचा त्रास थांबवा. संयम हाही तोवर मराठे ठेवणार आहेत. ना विलाज आमचा होऊ देऊ नका. त्याच मुद्द्यावर येतोय. तुमची संख्या ओबीसी पेक्षा